नमस्कार सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाचा क्रिसमस खूप खास आहे कारण आपण आलोय विशेष मुलांच्या शाळेमध्ये. ही शाळा आहे अभिनेते अजिंक्य देव आणि त्यांच्या पत्नी आरती देव यांची. चला तर मग यंदाचा क्रिसमस त्यांच्यासोबत सेलिब्रेट करूया. चला अजिंक्य सर, आरती मॅम, खूप खूप स्वागत आणि तुम्हालाही क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात आधी आभार की ही संधी दिलीत की या शाळेत येऊन शूट करण्याची. येस, आता ही शाळा आमची अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट माझ्या आजीच्या ट्रस्टच्या नावाखाली आहे, सुशीलाबाई नानासाहेब देव ट्रस्ट. ही स्पेशली एबल्ड किंवा चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स यांच्यासाठीच खास करून केलेली आहे शाळा. आणि आमच्यासाठी या शाळेतला प्रत्येक दिवस हा विशेष असतो, कारण याच्यात दर दिवशी आम्हाला काही ना काहीतरी मुलांमध्ये डेव्हलपमेंट दिसते आणि आमची इच्छा असते की ती प्रगती होत राहावी. तेव्हा आज क्रिसमसच्या निमित्ताने आम्ही बेक सेल केला आहे आणि आम्ही इथे आज तुम्ही सगळे आलात तर शाळा म्हणजे मुलांचं एक इट्स अ सेकंड होम फॉर देम. आणि सगळी मुलं एकूण एक सगळी मुलं दे लुक फॉरवर्ड टू कम टू द स्कूल. की शाळेला सुट्टी असेल, शनिवार रविवार असेल तरी मुलाला बोलता येत नसेल तरी युनिफॉर्म काढून ठेवतो की मला जायचं आहे शाळेमध्ये वगैरे. कधी कधी सुट्टीच्या दिवशी आईवडील घेऊन येतात मुलांना दाखवायला की बघ शाळा बंद आहे, आज शाळा नाही आहे. तर सगळ्या मुलांना यायचं असतं शाळेमध्ये. दिस इज लाईक अ सेकंड होम टू देम. आणि मला असं वाटतं की अशा विशेष मुलांसोबत आजचा क्रिसमस सेलिब्रेट करताना आम्हालाही आनंद होतो आहे. मला असं वाटतं की आपण त्यांच्याकडे जाऊया. बरेचसे जण आलेले नाहीत. हे सगळे बेकर्स आहेत आमचे. या लोकांनी आज सगळं जे तुम्ही खाणार आहात किंवा देणार आहात त्याचं बेकिंग केलेलं आहे. कॅरी ऑन आरती. छोटूवाला आहे आमचा शाळेतला. आणि ही तनया, ध्वनी सगळे जेवत आहेत. हा हृदय, हे सगळी मोठी मुलं आहेत, ते सगळे बेकिंग करणारे आहेत. तुझं नाव काय? तनया देव. अच्छा, ओरडायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि मला सांग, आपण आता आपल्या शाळेत आहोत ना. यू लाईक टू कम टू स्कूल? येस कूल. व्हेरी गुड. आज बेक सेल आहे ना? बेसल. येस. अँड व्हॉट हॅव यू कुक्ड? कुकीज. You made cookies. Wow. See, she's made the cookies today. तर हा एक फ्लोर आहे आणि हा ओपन ठेवलेला आहे. इथे सगळे ग्रॉस मोटर ॲक्टिव्हिटीज होतात, सगळ्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज होतात. जनरली लंचनंतर ग्रुप ॲक्टिव्हिटीज होतात, जिथे मुलं मिळून काहीतरी गेम्स खेळतात किंवा म्युझिक असतं, कधी डान्स असतं, कधी काही डिफरंट गेम्स वगैरे होतात. आणि आर्ट्स बेस्ड थेरपी असते. तर ते सगळं इथे होतं. पण मला ना आता ह्या सगळ्या मुलांकडे जवळपास 15 ते 16ची आहे, पण एक्सपांडेबल टू अबाउट 25. मॅम, मला एक प्रश्न पडला या मुलांकडे बघून की आपण सर्वसाधारण मुलांमध्ये कसं उत्सवाची एक हे असते की एखादा सण आला किंवा क्रिसमस आला, गणपती आला की त्यांना एक ओढ असते की आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे, हे करायचं आहे. या मुलांमध्ये पण तशीच ओढ असते का? किंवा आता आपण क्रिसमस सेलिब्रेट करतो तर मला या मुलांनी तयारी कशी केली? आमच्या शाळेमध्ये प्रत्येक सण हा साजरा केला जातो. माझी मुलगी सोडून बाकी सगळे मुलं दे लुक फॉरवर्ड टू ऑल द सेलिब्रेशन्स. माझ्या मुलीला अजिबात आवडत नाही, दिवाळी आवडत नाही, कोणताही सेलिब्रेशन आवडत नाही, आवाज नाही आवडत, फटाके नाही आवडत. सो पण बाकी मुलं दे लुक फॉरवर्ड आणि प्रत्येक फेस्टिवल हे सेलिब्रेट केलं जातं. आता क्रिसमसच्या वेळेला वी हॅव दिस बेक सेल. तर गेले 15 दिवस मुलं सगळी त्याची तयारी चालू आहे जास्तच, की बॅग्स बनवणं, म्हणजे ज्या बॅग्समध्ये घालून देणार तीसुद्धा मुलाने बनवलेले आहेत. पेपर बॅग्स बनवल्या, मग त्याच्यावरचं डेकोरेशन बनवलं. बेकिंग अर्थात आम्ही ह्याच आठवड्यात बेकिंग केलं आहे मेनली. आणि जी मुलं मोठी मुलं आहेत ती सगळी बेकिंगमध्ये सहभाग घेतात. सर, मला असं वाटतं की मॅमच्या या कार्यात अनेक वर्ष तुम्ही सोबत करता. यंदाचा क्रिसमस तुमच्यासाठी किती खास आहे? कारण की आपण मगाशी खाली बघितलं, मुलांनी खूप काय काय बनवलेलं आहे आणि या सगळ्या प्रवासातला तुम्ही एक भाग आहात. नाही, भाग नाही, म्हणजे आम्ही दोघंही तेवढेच ह्याचे भागीदार आहोत या प्रवासामध्ये. कारण आमची मुलगी आहे आणि आम्ही जे काही करतो आहोत ते तिच्यासाठी करतो आहोत. आणि त्याचबरोबर समाजातल्या जितक्या मुलांना त्यांनी मदत होते ते आमचं भाग्य आहे, किंवा ते आमचं गिविंग इन टू द सोसायटी असं मी म्हणेन. आणि हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. तर मी त्याचा पूर्ण भागीदार आहे. आणि मी अर्थात डे टू डे रनिंगमध्ये माझा काहीच संबंध येत नाही. आरती आणि टीचर्स आमच्या, रिंकू मॅम, भारती मॅम आणि बरेचसे टीचर्स, हेल्पर्स, प्रमोद, हे सगळेजणं मिळून या मुलांची जी काही प्रोग्रेस होते, काळजी घेत आहेत, ते खरोखरच वाखणणीय आहे. इट इज अमेझिंग. आणि आय विल रिअली से दॅट वी ट्रस्ट देम विथ आवर चिल्ड्रन. आणि त्यांच्यामुळे आज या शाळेमध्ये एक खूप छान वातावरण जे तुम्हाला आढळलं बेक सेलच्या निमित्ताने तुम्ही आलात. सो एव्हरी क्रिसमस इज स्पेशल फॉर अस. पालक इथे मुलांना पाठवतात तेव्हा निश्चिंत असतात
की दिवसभर आपलं मूल व्यवस्थित असेल म्हणून. आणि अजिंक्य म्हणाला तसा तो डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये तो त्याचा सहभाग नाही आहे, पण कुठेही आम्हाला कुठे अडथळा आला, प्रॉब्लेम आला की ही इज द गो टू पर्सन, की मेन सुरुवात त्यांनीच करून दिली आणि काही लागलं तर त्याला आम्ही जाऊन हे करतो. इज ऑलवेज देअर. त्यामुळे आम्हाला एक आहे की त्याच्यात म्हणजे मी काहीच मोठं करत नाही आहे. माझी मुलगी आहे, माझी सगळी मुलं माझीच आहेत. तेव्हा देर इज नो सेग्रिगेशन किंवा देर इज नो डिफरन्शिएशन. ह्या प्रत्येक मूल हे इथे येणारं हे आमचंच आहे असं समजून या वृत्तीने आमच्यातले सगळे टीचर्स, हेल्पर्स आणि आम्ही काम करतो. आणि मला असं इथे फार नमूद करावं असं वाटतंय की आपल्या मुलीची एक गरज आहे असं न लक्षात घेता सगळ्या मुलांसाठी एक निवारा निर्माण करणं किंवा एक आधार निर्माण करणं ही भावना खूप मोठी आहे. म्हणजे आमच्या मुलाकरता आम्हाला मी नेहमी प्रत्येक याच्यात म्हणतो की आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आम्हाला अशी मुलगी मिळाली जिने आम्हाला शिकवलं की अशी बरीच तिची भावंडं आहेत ज्यांना ही गरज आहे आणि देवाच्या कृपेने आम्ही त्यांच्यासाठी करू शकलो आणि करू शकतोय. जोपर्यंत करू शकणार करणार. आणि मला याच्यामध्ये नेहमीच सगळ्यांनीच सहाय्य केलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट असो, BMC असो, प्रत्येक ऑफिसरनी, प्रत्येक खात्यानी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. तेव्हा मी त्यांचेही खूप आभार मानेन. आणि येस, वी विल कीप डुईंग दिस अँड मेक इट बिगर. आणि क्रिसमसचं तुम्ही म्हणालात ना की इथे तर आज जे सगळे पदार्थ खाली बनवलेले आहेत ते आपण बघूच ना खाली गेल्यावरती, पण नो रिफाईंड फ्लावर म्हणजे मैदा हा अजिबात वापरलेला नाही, प्रिझर्वेटिव्स वापरलेले नाहीत, साखर अजिबात कुठे वापरलेली नाही आहे. तर हे लक्षात घेऊन की आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही साखर खाऊ नका किंवा मैद्याच्या वस्तू किंवा एनिथिंग ऑफ द शेल्फ जे मिळतं ज्याच्यात प्रिझर्वेटिव्स असतात ते खाऊ नका. तर ते सगळं लक्षात घेऊनच आम्ही आमचे सगळे पदार्थ डेव्हलप केलेत आणि मला असं वाटतं की ज्या पदार्थांचा तुम्ही उल्लेख केला, ज्या स्टॉल्सचा तुम्ही उल्लेख केला, तर आपण त्या स्टॉल्सवरती जाऊन बघूया मुलांनी काय काय येस प्रोडक्ट्स आहेत आमचे. आज ते आम्ही शूट केलेलं आहे. आज आम्ही जे बनवलेलं बेक केलं आहे आमच्या मुलांनी. अर्थात मी काहीच नाही केलेलं, मी फक्त दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना. तर इथे कुकीज आहेत. मला वाटतं आरती काय आहे इथे? ग्लुटेन फ्री एगलेस आमंड कुकीज. ग्लुटेन फ्री आहेत, एगलेस आहेत आणि बदाम बेसिकली. सो मी मगाशी मॅमला तेच म्हटलं की अशा मुलांकडनं आपण इतकं सगळं करून घेतो, त्यांच्या कौशल्याला, कलागुणांना वाव देतो, म्हणूनच खऱ्या अर्थानं सण उत्सव आजच्यासारखा क्रिसमस खास होऊ शकतो त्यांच्या आयुष्यातला आणि ते तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे. तर मला असं वाटतं की जाता जाता क्रिसमसविषयी आणि या मुलांविषयी तुम्हाला काय सांगायचं? क्रिसमस आम्ही लहानपणापासून सेलिब्रेट कसा केला माहिती आहे? आई बाबा आम्ही लहान असताना सांगायचे की सांता क्लॉज येणार आणि उशीखाली एखादा गिफ्ट ठेवून जाणार. आम्हाला खूप वेळ लागला. आम्ही तेव्हा म्हणजे फार आमची जनरेशन फार हुशार नव्हती. तेव्हा आम्हाला खरंच वाटायचं की सांता क्लॉज येऊन गिफ्ट ठेवायचा, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती गिफ्ट मिळायची. आता लोक स्मार्ट झालेली आहेत. आता लोकांना कळतं की सांता क्लॉज वगैरे काही नसतं, आपणच आपल्या मुलांना गिफ्ट द्यायची असते. तर ही आमच्याकडून जितक्या मुलांना होऊ शकेल तेवढ्या मुलांसाठी ही गिफ्ट आहे. ही शाळा ही आमच्याकडनं त्या मुलांसाठी, त्या पेरेंट्ससाठी एक सांता क्लॉज मी स्वतःला म्हणून घेणार नाही, आम्ही लहान आहोत त्यासाठी फार, परंतु एक प्रेमाचं प्रतीक आणि एक गिविंग बॅक टू द सोसायटी या उद्दिष्टाने फक्त केलेली ही शाळा. क्रिसमस हा एक सण आहे, असे दिवाळीही येतो, नाताळ येईल, नाताळ आहेच आता. तर ह्या सगळ्या सणांचा फक्त लोकांनी एवढंच केलं पाहिजे की प्रेमाने या सगळ्या मुलांना आपल्यात सामावून घ्या आणि मेक दिस क्रिसमस मोर ब्युटिफुल, वंडरफुल बाय शेअरिंग लव्ह अँड गिविंग युअर लव्ह टू अदर्स जस्ट द वे वी आर ट्राईंग टू डू इट. मेरी क्रिसमस. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू एव्हरीबडी. आणि होपफुली द नवीन वर्ष जे येईल ते आमच्या मुलांकरता जास्त इन्क्लुझिव्ह असेल. हल्ली समाजामध्ये खूप इन्क्लुजन आलेलं आहे, पण आपण खूप अजून काही करू शकतो. तर हीच इच्छा आहे की, आणि ह्या मुलांची अपेक्षा फार कमी असते ॲक्च्युली. दे जस्ट वॉन्ट दॅट समबडी स्टॉप अँड टॉक टू देम, स्माईल, कसे आहात विचारा किंवा काहीतरी गप्पा मारा बसून, बस एवढीच त्यांची अपेक्षा असते. आणि ती जर प्रत्येकाने केली तर विल मेक अ लॉट ऑफ चिल्ड्रन व्हेरी हॅपी. थँक्यू. क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. हॅपी न्यू इयर. ओके, हॅपी क्रिसमस. कम ऑन, हॅपी क्रिसमस. एनिवे, हॅपी क्रिसमस टू एव्हरीबडी. मेरी क्रिसमस. आणि येणारं वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावं.